आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आता राज्यातील शेतकरी ही बातमी ऐकून नाचू लागलेले आहे। तर चला सविस्तर बघूया बातमी कोणती आलेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे। तर चला सविस्तर या ठिकाणी बघू। बातमी होणार आहे पीक विमा योजना। पीक विमा योजना भरलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने आज घेतलेला आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तो बघणार आहोत कोणता झालेला आहे तो निर्णय। मोठी बातमी कोणती आलेली आहे सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नका। व्हिडिओवर जर तुम्ही पहिल्या वेळेस आलेला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। तर चला सविस्तर बघूया बातमी कोणती आलेली आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता जो पहिला टप्पा होता तो पहिला टप्पा वाटप पूर्णपणे झालेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना या पहिल्या टप्प्यामध्ये पैसा मिळालेला आहे। जे शेतकरी बाकीचे होते त्या बाकीच्या शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील पूर्ण शेतकऱ्यांना या ठिकाणी तो टप्पा मिळणार आहे। आता उर्वरित जे शेतकरी आहे ते पूर्ण शेतकरी या दुसऱ्या टप्प्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे। फक्त त्यांना एक तारीख दिलेली आहे, त्या तारखेला पूर्ण शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे। तर चला ती तारीख बघू सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून टाका। तर चला व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, व्हिडिओ पूर्ण बघा, अर्धवट काय बघू नका। जे शेतकरी अर्धवट बघेल त्यांना हे समजणारच नाही, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे, पूर्ण बघा। तर चला तारीखवार या ठिकाणी सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तारीखवार बघून जावा आणि कोणती तारीख कोणता वार आहे संपूर्ण माहिती बघायला मिळेल। तर चला या ठिकाणी चालू करू आपण व्हिडिओ। तारीखवार पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे। तर चला आता दुसरा टप्पा कधी चालू होणार आहे। पहिला टप्पा चालू झालेला आहे आणि तो संपलेला पण आहे, तरी उर्वरित शेतकऱ्यांना तो मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी आहे आता चिंतेमध्ये। बऱ्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याचा पैसा मिळालेलाच नाही, तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली असून आता त्या शेतकऱ्यांना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये आता डीबीटी मार्फत थेट डीबीटी मार्फत या ठिकाणी पैसा टाकणार आहे, ते पण राज्य सरकार। तर चला तारीखवार सर्व या ठिकाणी जाहीर झालेले आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी बघू। तर तारीख या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे 22 तारखेला पूर्णपणे राज्यातील पूर्ण शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक या ठिकाणी दिवस होऊ शकतो, कारण की या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी डीबीटी मार्फत पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे हस्तांतरित केल्या जाणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस हा होणार आहे 22 सप्टेंबर रोजी पूर्ण उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पीक विम्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी राज्य सरकारने वर्तवलेली आहे। आता हे आश्वासन आहे आणि हे सत्य आश्वासन आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। उर्वरित जे शेतकरी राहिलेले होते ते 15 जिल्ह्यामधील शेतकरी होते आणि या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली असून आता या शेतकऱ्यांना या ठिकाणी आता खूप मोठा पैसा मिळणार आहे। तो पैसा म्हणजे 32,200 रुपये। 32,200 रुपये राज्यातील पूर्णपणे उर्वरित शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नव्हता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा नव्हताच मिळाला त्या शेतकऱ्यांना 22 सप्टेंबर रोजी 2 दिवसानंतर 22 सप्टेंबरला त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पैसा जमा होणार म्हणजे होणार असं राज्य सरकारने सांगितलेलं आहे, त्यामुळे चिंता काय करू नका। आता ही मोठी बातमी आहे, मोठी बातमी असूनच आता ही दिलासादायक बातमी ठरणार आहे, कारण की या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळालेला नव्हता। या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच पैसा या ठिकाणी टाकणार आहे, ते म्हणजे राज्य सरकार या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत या ठिकाणी मोठी बातमी घेतलेली आहे आणि या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22 तारखेला पूर्णपणे राज्यातील शेतकऱ्यांना पैसा मिळून जाईल। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कळवा। आम्ही तुम्हाला सांगू तुमचा जिल्हा या 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे, आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।